फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. साई राम म्हणा, साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा, योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा, निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. समर्पुनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई. तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया, भक्तीची काया, उदीची किमया, साई माऊली. साई माझी माऊली, साई माझी साई बाबा. साई बाबा, साई बाबा. नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
ओम श्री साईनाथाय नमः. सर्व साई भक्तांसाठी असलेला हा तारक मंत्र एक ऊर्जा देऊन जातो, शक्ती देऊन जातो, जीवन जगण्याची ताकद देऊन जातो. या मूल मंत्राच्या जीवावरच आपण आपला पूर्ण दिवस सकाळी एकदा नामस्मरण केलं आणि दिवसभरात तो आपला मनामध्ये तो जर घोळत राहिला तर कसल्याही प्रकारचे काहीही संकट आपल्यावर येत नाहीत अशी आपली धारणा आहे, अशी मानसिकता साई भक्तांची असते. आध्यात्मिक ऊर्जा देणारा हा कार्यक्रम श्री साई वचनामृत, या कार्यक्रमात मी दिलीप पवार तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. श्री साईबाबांची 11 वचनं म्हणजे जणू काही एक अध्यात्माचा ठेवा आहे. अमृतवाणी बाबांच्या मुखातून जी प्रसूत झालेली अमृतवाणी आहे, त्याचा साठा, त्याचं भंडार म्हणजे ही बाबांची 11 वचनं आहेत. बाबांच्या एकंदर शिकवणुकीचा जो परिपाक आहे आणि त्याचा सारांश या 11 वचनांच्या रूपाने आपणाला अनुभवायला मिळणार आहे. साईबाबांच्या या अमृतवचनात ब्रह्मांडाची अनेक रहस्य, अनेक शक्तीस्थळं दडलेली आहेत. या अमृतवचनामध्ये अनेक विषय, जीवनाच्या अनेक अंगाला स्पर्श करून जाणारे आशय आणि विविध अंग यामध्ये समाविष्ट झालेली आपणाला पाहायला मिळतील. साई बाबांची ही 11 वचनं समजून घेण्याच्या आपल्या या प्रयत्नातून आपण या गहन, खोल, अथांग विषयाचा आपल्या परीने मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग सुरू करूया. श्री साई वचनामृताची 11 वचनं, पुष्प 7. जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे, मीही त्यासी. आता हे प्रमाण नाही आहे, जेवढं तुम्ही द्याल तेवढंच मी देईल, असा त्याचा सरळ साधा संकुचित अर्थ नाही. तुम्ही 10 रुपयाचं विकत घेल तर मी 10 रुपयाचाच माल देईल, असा व्यावहारिक अर्थ यातून काढण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी सद्गुरू तत्व आहे ते, आणि सद्गुरू तत्वाकडे परमेश्वराकडे नसलेला एक एक्स्ट्रा भाव असतो, जास्तीचा भाव असतो, तो असतो कारुण्य भाव, दयाभाव, क्षमाभाव. परमेश्वराकडे दया माया नाही. परमेश्वर कोणाचं चांगलंही करत नाही, परमेश्वर कोणाचं वाईटही करत नाही. जे काही कोणी करतं ते तुमचं प्रारब्ध कर्म आणि आपलं कर्मभोग करतात. आपण जे भोगतो किंवा उपभोगतो ते आपल्या कर्मानुसार भोगतो. यात परमेश्वराचा कसल्याही प्रकारचा काहीही हात नसतो. मग या कर्मबंधातून, कर्माच्या मर्यादामधून किंवा कर्माच्या या जोखंडामधून बाहेर काढण्याचं काम आपल्याला कोण करतं? तर सद्गुरू तत्व करतं. आणि म्हणून परमेश्वराकडे नसलेला गुण, परमेश्वराकडे नसलेला एक गुण, जास्तीचा गुण सद्गुरू तत्वाकडे आहे. परमेश्वराचे सगळे उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळे गुण सद्गुरू तत्वाच्या ठायी एकवटलेले आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे एक्स्ट्राच्या पॉवर आहेत, जास्तीच्या पॉवर दिलेल्या आहेत या सर्व व्यवस्थेने म्हणता येईल आपल्याला, आध्यात्मिक व्यवस्थेने. आणि तो आहे कारुण्यभाव, दयाभाव आणि क्षमाभाव. म्हणून आपण सद्गुरू तत्वाला माऊली म्हणतो. सद्गुरू तत्व हे माऊली तत्वात येतं. बघा, म्हणजे साधं उदाहरण घेऊया आपण. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय सांगतात? त्यांचं मुख्य वाक्य, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. करेक्ट? माझ्याकडे दयामय नाही. अद्भुत दानम अधर्मस्य परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम. दुष्टांचा नाश करण्यासाठी मी जन्म घेतो. संभवामी युगे युगे. माझ्याकडे दयामाया नाही, हे केलं तर हे होणार. तिथे दयेला, करुणेला, क्षमाला स्थान नाही. परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम तत्व आहे.
भगवंताचं. पण याच भगवद्गीतेचा जेव्हा टीकात्मक ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली तत्त्व लिहितं, सद्गुरू तत्त्व लिहितं, ज्ञानेश्वर माऊली लिहितं, त्यावेळेस तिथे कारुण्य भाव येतो. कारुण्य भाव कसा येतो? काय मागितलं ज्ञानेश्वरांनी परमेश्वराकडे? जे विश्वव्यापक प्रार्थना, जे 11 पसायदानाचे जे 11 ओव्या, त्यातून काय लिहिलं? पहिल्यांदा आठवण कोणाची आली? सज्जनांची नाही. पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलीला कोण आठवलं असेल? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. देवा, दृष्टांचं दृष्ट पण जाऊ दे, त्यांना काही होऊ देऊ नको. काही झाले तरी ते आपले एक कितीही माणूस वाईट असलं तर त्याच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक कारुण्याचा, दयेचा चांगला कोपरा असतो त्याच्या मनामध्ये. त्याला नको करू, त्याचं खलांचं खलं पण जाऊ दे, दुष्टांचं दुष्ट पण जाऊ दे, दुष्टांचा नाश नको करू. इथे माऊली तत्व येतं. इथे माऊली तत्व येतं. कारण परमेश्वराकडे दयामाया नाही आहे, पण सद्गुरूकडे दयामाया आहे. आता या तत्वामध्ये आपण हाच धागा पकडून आपण याचा मागोवा घेऊया. जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे, मीही त्यासी. मुळात जैसा जैसा भावे, भाव हा घटक आला याच्यामध्ये. आता भाव हा कोणत्याही परिमाणात मोजता येत नाही. भावाला काही परिमाण नाही. माझ्याकडे एवढे टन भाव आहे किंवा एवढे मीटर भाव आहे. भाव हा फक्त अनुभवता येतो, भाव दाखविता येत नाही. माझ्याकडे भावाचं भंडार भरलेलं आहे असं कोणी सांगू शकत नाही आणि छातीठोकपणे त्याचं कोणी मोजमाप करू शकत नाही. कारण भाव आहे ना, हा भावनांच्या रूपात व्यक्त होत असतो. मग तिथे त्याचं कोणतंही स्वरूप असो, भावांचं कोणतंही स्वरूप असो. उदाहरणार्थ प्रेमभाव. भक्तिमार्गामध्ये भावाचे स्थूलमानाने अष्टभाव म्हणजे 8 प्रकार वर्णन केलेले आहेत. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. अष्टसात्विक भाव म्हणजे कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रू, स्वेद, हास्य, पलाश्य आणि गायन. अशा वेगवेगळ्या भावनांमधून तो भाव व्यक्त होत असतो. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. जेव्हा आपले भक्तिभाव जागृत होतात ते 8 प्रकारांनी ते व्यक्त होतात. म्हणजे हे जे अष्टसात्विक भाव आहेत हे दृश्य स्वरूप आहे तुमच्या भावनांचं. कोणत्याही प्रकारे व्यक्त केलेला हा भाव, हा व्यक्त केलेले हे जे अष्टभाव आहेत हे भक्तीचाच दृश्य स्वरूप आहे, भक्तीचाच आविष्कार आहे. मनामध्ये भाव नाही तेव्हा हे अष्टभाव जागृत होऊ शकत नाहीत. देव प्रसन्न होण्याची अपेक्षा करीत असाल आणि मनात भाव नसेल, फक्त एक कवायत म्हणा किंवा एक्झरसाइज करण्याच्या दृष्टीनं फक्त फलम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, तोयम समर्पयामी आणि नाही मिळणार भाव. ही फक्त एक कवायत झाली आहे, पाट्या टाकणं झालं. ते फार सुंदर काय म्हणतात त्याला, एक रचना आहे संतांची. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देव हा भावाचा भुकेला आहे आणि ह्याचीच कमतरता आहे त्याच्याकडे. देवाकडे सगळं आहे, सगळे ऐश्वर्य गुण आहेत, सगळे विमल गुण आहेत, पण देवाकडे भाव नाही. आणि आपल्या भक्ताकडून देव हा फक्त भावाची अपेक्षा करतो. ज्या भावाने तुम्ही तिकडे बघता, तिकडे एक साई सच्चिरितामध्ये बाळा निवासकर नावाची या भक्ताची अतिशय सुंदर कथा आलेली आहे. होतं असं की बाळा निवासकर आपल्या घरी असतात. त्यांचं जे झोपडीवजा जे घर आहे, अंगण, त्याच्यामध्ये जनावरं बांधलेली आहेत, गाई म्हशी वगैरे. आणि हे तिथे
बाळा तिथे आहेत आणि कर्मधर्म संयोगाने शिर्डीचा एक वाटसरू यात्री फार प्रतिष्ठित व्यक्ती रघुजी शिंदे म्हणजे शिर्डीचे पाटील एकेकाळचे लक्ष्मीबाई शिंदेंचे दीर हे तिथे त्यांच्याकडे मुक्कामाला गेलेले होते. तेव्हा एक प्रसंग घडला. काय प्रसंग घडला तर एक फार मोठा असा नाग त्या जिथे जनावरं बांधलेली होती त्या गोठ्यामध्ये प्रकट झाला आणि असं वेटळं करून उभा राहिला. सगळे घाबरले. बरं, तो अशा ठिकाणी होता की त्याला हकलावं तर तो घरात घुसला असता आणि बाहेर जावं तर बाहेरून त्याचं अशी म्हणजे रचनाच अशी होती की त्याला बाहेर जायला सुद्धा जागा नाही. तो तिथेच वेटाळं टाकून असा बसला. सगळे धावपळ करायला लागले की याला मारा, असं करा, तसं, म्हणजे हा आपल्या सगळ्याला इजा करेल वगैरे. बाळा नेवस्करांचा भाव बघा इथे. बाळा नेवास्कर म्हणाले, बाबा, त्या नागाच्या स्वरूपात त्यांना साईनाथांचं दर्शन झालं. त्यांनी आपले सद्गुरूनं त्या नागाच्या स्वरूपात पाहिलं आणि म्हणाले, बाबा, का हो आम्हाला लेकरांना असं घाबरवता, फो फो करता, अवसर फुतकार करताय, असं नका करू. आम्ही तुमचीच लेकरं आहोत. ही घ्या दुधाची वाटी आणि यथेच्छ ग्रहण करा आणि तृप्त व्हा बरं. आणि त्याने दुधाची वाटी त्या नागासमोर ठेवली. एवढंच नाही, तेवढ्याने समाधान नाही झालं बाळा नेवास्कराचं. त्याने ते दुधाचं पातेलंच आणलं आणि त्याच्यासमोर ठेवून दिलं. हा आहे भाव. ह्या भावाला जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्याशी. आता इथे काय परिणामस्वरूप काय झालं, त्याने कोणालाही काही इजा केली नाही. त्याने ते दूध प्राशन केलं आणि एका कोणत्या गाफील क्षणी कोणी न पाहता कसा कोणत्या मार्गाने निघून गेला कळलंच नाही. त्याचीही रुखरुख लागून राहिली बाळा नेवास्करांना. बाबा जसे आला होतात जाताना तसं दर्शन दिलं असतं तर. सर्व प्राणी मात्रामध्ये ज्या भावाने तुम्ही बघाल त्या भावाने तुम्ही रिॲक्ट, तुम्हाला तशी प्रतिक्रिया मिळते. प्रकृतीसुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स करते. ती रिस्पॉन्ड तुम्हाला त्याच पद्धतीने करते. तुम्ही जसे लोकांशी वागाल, तुम्ही आबे म्हणला की लोक क्युबे म्हणणार, तुम्ही आरे म्हटलं की त्याला लोक कारे म्हणणार. जैसा भाव, बाबा तेच म्हणतात, जसा भाव तुम्ही माझ्याप्रती व्यक्त करणार. आणि बाबा काय म्हणतात, वैयक्तिक साईबाबा म्हणून नव्हे, या विश्वाच्या चैतन्य शक्तीमध्ये जे सर्व प्राणी मात्र आहेत, जे म्हणून संजीवन आहे, जे म्हणून सचेतन आहे, त्याला तुम्ही कशा पद्धतीने वागा. भाव, जैसा जैसा तुमचा भाव आहे तसाच मी तुम्हाला त्याचं फळ देणार आहे. बाळा नेवास्करांना काय झालं, बाळा नेवास्करांचा भाव अतिशय समर्पित व्यक्तिमत्व आहे. राधाकृष्णाई नंतर आल्या, त्याच्या अगोदर अब्दुल बाबा नंतर शिर्डीला हे तिथेच राहायचे बाळा नेवास्कर. आणि शिर्डीला बाबांचे जाणे येण्याचे सगळे जे रस्ते आहेत ते रस्ते झाडून घेण्याचं काम करायचे बाबा हे बाळा नेवास्कर. शिर्डीला बाबा ज्या रस्त्यावरून जाताना ते स्वच्छ ठेवणं, माझे सद्गुरू येऊन जाणार आहेत तिथे कसल्याही प्रकारची घाण कचरा नको हे करायचे. आणि विशेष म्हणजे ते बाबा जे देतील तेवढेच भाकरीवर खायचे. आणि बाबांनी स्नान केलेलं जे ते वाहतं पाणी, ते पाणी प्राशन करून राहायचे. ही आहे समर्पितता, ही आहे भाव. आणि बाबांनी स्वतः आपल्या आचरणातून हे दाखवून दिलं आहे. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग झालेले भागोजी शिंदे, बाबा स्वतः त्यांच्याकडून ती सेवा करून घ्यायचे, ती पट्ट्या लावायची तुपाने. तर एकदा असा एक प्रसंग झाला होता की बाबांचा तो हात जळाला होता, भाजला होता. तर त्याला आयुष्यभर बाळा आपल्या भागोजी शिंदेना ही सेवा मिळावी, त्याला त्याचं समाधान मिळावं म्हणून. वास्तविक पाहता कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग, तो ॲपॅडेमिक आहे. पण तरीही बाबांनी काय केलं, बाबांनी आयुष्यभर बाळा नेवास्कराला ती काय दिली, ती सेवा दिली. बाळा रोज यायचा, ते दोघे चिलीम प्यायचे एक दुसरीकडे. वास्तविक आता हा रोगाने जर्जर झालेला गावचा पाटील माणूस भागोजी शिंदे. परंतु ही जी सेवा त्यांनी दिली, कारण ज्या भावाने, ज्या समर्पिततेने तो भागोजी शिंदे पाटील बाबांची सेवा करायचा, त्याच पद्धतीने बाबा त्याला
त्याचं फल, पुण्यफल त्याच्या पदरात टाकायचे. ज्या भावनेने तुम्ही कर्म करीत राहाल, ज्या भावनेने तुम्ही सेवा करीत राहील, त्याच भावनेने बाबा तुम्हाला त्याचं फलप्राप्ती देतात. जो जो मज भजे जैसा जैसा भावे. आता साई सच्चरितामध्ये 47व्या अध्यायामध्ये एक 3 जीवात्म्याची 3 जन्मांची कथा आलेली आहे बघा. त्यातून हे 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 तत्त्व जे आहे, हे जे वचन आहे बाबांचं अतिशय स्पष्ट होऊन जातं. एक सावकार असतो. सावकाराची जी पत्नी असते ती खूप सुशील, सात्विक, भक्ती करणारी आणि शिवाची भक्त असते. त्या शिवालयाचं जीर्णोद्धाराचं काम काढतात आणि हा धनिक आहे, सावकार आहे, हा कमी जर पडले पैसे तर टाकेल म्हणून गावकरी सगळे वर्गणी गोळा करतात, त्याच्या हातात देतात आणि त्याला सांगतात की बाबा हो, तू हे काम देवाचं आहे, हे जरा व्यवस्थित करून घे. तुला एकट्याला आम्ही तोशीस लागू देणार नाहीत, पण कधी जर कमी जास्त काही पडली तर स्वतःची पदर खर्ची टाकत जा, आम्ही तुम्हाला ते नंतर आपलं काय म्हणतात वर्गणी गोळा करून तुला देत जाऊ. पण तो कंजूस, अगदी कृपण, स्वतःचा एक पैसा टाकायचा नाही. परिणामस्वरूप काय झालं, ते काम रखडत 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 चाललं, ते काही पूर्णत्वास जाईना. शेवटी शिवशंकर भगवान यांनी स्वप्नदृष्टांत दिला. कोणाला? त्या सावकाराच्या धर्मपत्नीला, जी सात्विक वृत्तीची, सुशील, चारित्र्यवान अशी जी बाई होती आणि धार्मिक वृत्तीची. तर तिला सांगितलं की बघ, तू तरी काहीतरी लाव, तुझं जे काही किडोक तुझ्याकडे असेल, तुझी काही स्त्री संपत्ती असेल ती लाव आणि हे काम पूर्णत्वास घेऊन जा. तिने हा विचार आपल्या नवऱ्याला सांगितला, पतिदेवला, की बघा, देव माझ्या स्वप्नात असे आले, त्यांनी मला स्वप्नदृष्टांत दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की तू याच्यात पुढाकार घे, तुझा नवरा काही करत नाही आहे, तर तुम्ही का करत नाही आहेत हे? तो उलटा बोलायला लागला, तुला काय कळतं आहे? किती पैशाचे पैसे, थैल्याची थैल्या माझ्या रिकामा होतात आणि माझाच पैसा घ्यायचा असेल तर देवाने तुझ्याच स्वप्नात कशाला यायला पाहिजे? माझ्या स्वप्नात का नाही आले? मलाच का दृष्टांत नाही दिला? हे याच्यावर अशा काय माझा विश्वास ठेवत नाही, काही नाही. आणि त्याने तिला आपलं दूषण द्यायला सुरुवात केली, तिला दोष द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी हे काम असं रखडलंच होतं त्या देवालयाचं. मग पुन्हा शिवशंकर भगवान पुन्हा तिच्या स्वप्नदृष्टांतात गेले, म्हणजे स्वप्नदृष्टांत दिला तिला आणि तिला सांगितलं, बाई असं कर, तुझी वैयक्तिक स्त्रीधन जे आहे खूप देईल देव तुला, खूप देईल. तू एक काम कर, ते श्रीधन लाव, ते श्रीधन लाव आणि हे काम पूर्णत्वास ने. कारण तुझा नवरा, मला नाही वाटत हे याच्यात काही पुढे प्रगती होऊन देईल. पुन्हा तिने आपलं वैयक्तिक जे काही सोनं नाणं वगैरे काही होतं, जिथं तिचं स्वतःचं श्रीधन, तिने सांगितलं नवऱ्याला, मला आता हे करायचं आहे, मला हे दागिने विकायचे आहेत आणि मी त्याहून माझे हे जे अर्धवट राहिलेलं देवळाचं काम आहे ते पूर्ण करणार आहे. तिथे याचा लोभ जागृत झाला परत. त्याने ते जे दागिने आहेत आपल्याच बायकोचे स्वतःच विकत घेतले. 1000 रुपये त्याचं मूल्य ठरवलं. तुला द्यायचं आहे ना, दे देवाला, परंतु हे असं हे मी विकत घेतो तुझं. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याने सल्ला दिला, त्याच्याकडे एक अगदी बंजर जमीन म्हणता येईल, नापिकाऊ जमीन अशी त्याच्याकडे गहाण ठेवली होती. तीसुद्धा एक विधवा बाई होती, डुबकी नावाची, तिच्याकडून घेतलेली ती जमीन आहे. ती जमीन म्हणे देवालयाला देऊन टाक. आता त्याने काम पूर्णत्वास झालं की नाही झालं हा महत्त्वाचा प्रश्न नाही. ज्या भावनेने त्या सावकार पत्नीने ते दान अर्पण केलं, त्याचा परिणाम काय झाला बघा. कालांतराने ते फार मोठा सोसाट्याचा वादळ आलं, हे आलं सायक्लोन, आणि त्याच्यामध्ये तो जो सावकार आहे, सावकाराचं घर पूर्ण पडलं, तोही मेला, त्याची बायकोही मेली, ती डुबकी पण मेली. त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ जलप्रपात झाल्यासारखं ते सगळं संपून गेलं त्याच्यामध्ये. आता हे तिन्ही जीवात्मे परत जन्माला आले. बाबांनी सांगितलेली घटना आहे, स्वतः त्यांनी वर्णन केलेली आहे. ही ते
3 जीवात्मे परत आले. तो जो सावकार होता तो काशी क्षेत्रामध्ये काय झाला, वीरभद्रप्पा नावाने जन्माला आला ब्राह्मण कुलामध्ये. ती जी त्याची पत्नी आहे ती गौरी नावाने जन्माला आली, जे शिवालय आहे शिवालयाच्या पुजाऱ्याची मुलगी म्हणून. आणि ती जी मूळ ज्याची जमीन होती ती 200 रुपयाच्या मोबदल्यामध्ये ती त्याने गहाण ठेवली होती आणि जी ती शिवालयाला दिलेली होती त्याच्या बायकोने जी दाण, ती जी डुबकी आहे तिचा नर झाला आणि तो चन्नबसप्पा नावाने गुरव झाला. गुरव त्या शिवालयाचा. शिवालयाला 2 पुजारी, एक ब्राह्मण पुजारी आणि हा गुरव. गुरवाचा सुद्धा मान असतो तिथे. हा गुरवाच्या जन्माला आला. पुढे खूप म्हणजे फार विस्तृत अशी कथा आहे ती, पण त्या पुढे त्याचे वाद निर्माण झाले. काय झालं, जी जमीन खारट जिच्यात काही उत्पन्न होणार नाही अशी जी जमीन आहे तिला लाखो रुपयांचा भाव आला. आणि तो लाखो रुपयाचा भाव ती कोणाची मालकीची, त्या मालकीवरून वाद सुरू झाले. तो जो काशीचा ब्राह्मण होता तो चालत 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 तो वीरभद्रप्पा इथे आला आणि तो गौरीचा मालक झाला. परत त्याचा विवाह लावून दिला. ती गौरी पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये दोघेही नवरा बायको झाले. परंतु त्यावेळी जेव्हा तो वाद निर्माण झाला तेव्हा ते बाबाकडे आले आणि बाबांनी सांगितलं यावर गौरीचा अधिकार आहे, गौरीशिवाय याला कोणालाही ह्याचं उत्पन्न मिळू नये, तुम्ही उगीच आपसात भांडू नये. तो गुरव म्हणाला, असं कसं, माझी जमीन आहे, मला पाहिजे होतं, मी सुद्धा शिवाचा पुजारी आहे, मलाही त्यातलं उत्पन्नाचा हिस्सा मिळाला पाहिजे. तो भांडायला लागला वेगळ्या पद्धतीने. तो गौरीचा जो पतिदेव आहे तो लोभी, माझ्या बायकोचे म्हणजे माझी सत्ता आहे, आणि एकमेकाशी भांडणं करायला लागली. भांडणं केली, एकमेकाच्या हाणामाऱ्या केल्या आणि दोघंही मृत्यू पावले. दोघांना पुन्हा एकाला नागाचा जन्म मिळाला आणि दुसऱ्याला बेडकाचा जन्म मिळाला आणि त्यांची दुश्मनी पुढच्या जन्मात सुद्धा चालू राहिली. पण इथे याचा सारांश काय आहे, गौरीला पुन्हा पुनर्जन्म मिळाला नाही. ज्या भावनेने, ती समर्पित भावनेने, भक्तिभावाने बाबांची पूजा करत होती, बाबांची भक्त म्हणून राहत होती आणि शिवाची पहिल्या जन्मामध्ये शिवाची पूजा जी करत होती, त्याचा परिणाम असा झाला की अगदी 1000 रुपयाचं जे दान तिने देवाला जीर्णोद्धारासाठी लावलं होतं त्याचे कितीतरी पटीने बाबांनी दुसऱ्या जन्मात त्याला दिलं. केवळ आपण या जन्मातच त्याची परतफेड होते असं नाही. आपण केलेलं जे सत्कर्म आहे अनंत जन्मामध्ये कधी ना कधी ते आपल्या कामाला येतं. ही जन्माची शृंखला आपल्याला तोडायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सेवा. आणि कधीही सेवा कधी न जाई व्यर्थ, अंती तो कृतार्थ करील. साई सच्चरितामध्ये ओवी आहे, सेवा कधी व्यर्थ जात नाही. म्हणून बाबांनी अगदी ॲश्युरन्स दिलं आहे, पक्क ठाम अभिवचन दिलं आहे या वचनाच्या माध्यमातून. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. बाबा कधीही कोणाची उधार ठेवत नाहीत, त्याचं इन्स्टंट फळ तुम्हाला देतात. म्हणूनच बाबा नवसाला पावणारा देव अशी त्यांची ख्याती आहे साईबाबांची. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्याशी. मागच्या एका वचनामध्ये आपण पाहिलं की बाबा या विश्वाची चैतन्य शक्ती आहे आणि बाबांनी स्वतःच आपल्या वर्णन केलेलं आहे. कधी मी श्वान, कधी मी सुकर, कधी मी गाई, कधी मांजर, मुंगी माशी जलचर, ऐशिया विचरत रूपे मी. हे आहे भगवंताचं सत्यस्वरूप. आणि हे सत्यस्वरूप जाणून घेऊन त्या सत्यस्वरूपाची भक्ती करणं म्हणजे प्राणीमात्राची सेवा करणं होय. भक्ती म्हणजे काही वेगळं नाही आहे हो. प्राणीमात्र हे समस्त प्राणी जगत हे भगवंताचा अंश आहे आणि भगवंताचंच स्वरूप आहे. हा स्थायी भाव
मनाशी बाळगून त्यांची केलेली सेवा म्हणजे भक्ती. यामध्ये दुसरं अगदी साधं सरळ सोपं हे अध्यात्म. आपण काय करतो, साध्या सरळ गोष्टीचं बरं कॉम्प्लिकेटेड करून फार अवघड करून ते सांगतो. नाही, बाबांनी जेव्हा तरखडआजीनं सांगितलं अशीच माझी भक्ती करावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी, आपल्या पोटानंतर खावी, वचन नव्हे हे परमामृत, हे परमामृत दिलं आजींना. आणि ते जेव्हा ऐकलं तरखडआजी अगदी सद्गतीत होऊन गेल्या. आनंद डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले त्यांच्या. वचन नव्हे हे परमामृत, सेवनी बाई सद्गतीत, नेत्र आनंदाश्रू भरत, कंठ दाटत बाष्पाही. बाबा, आपण कोणत्याही योनीत असो, कोणत्याही जन्मात असो, बाबा ही आपली काळजी घेतात आणि वाहतात सर्व प्रकारे. एक उदाहरण देतो तुम्हाला. शिर्डीमध्ये एक पोळ होता. पोळ म्हणजे सांड, जो बैल असतो, गाव बैल असतो. कोणत्याही शेतात कुठेही जाऊन खाण्याची त्याला ही असते, काय असते, एक मुभा असते. गावाला देवाचा तो बैल असतो. शक्यतो गावात जे महादेवाचं मंदिर असतं त्याला तो वाहिलेला मंदिर असं, म्हणजे तो पोळ असतो, त्याला पोळ म्हणतात किंवा सांड म्हणतात. असाच एक अर्धांड असा सांड शिर्डीमध्ये होता. बऱ्याच पिकांचं नुकसान वगैरे करायचा. इवन बाबांची जी लेंडी बाग आहे त्याच्यातही येऊन तो बराच धुडगूस घालून जायचा. खूप उपद्रव मूल्य त्याचं वाढलं आणि उपद्रव वाढल्यामुळे गावकऱ्यांनी एक पंचायत म्हणजे मीटिंग घेतली, पंचायत भरवली आणि असं ठरवलं सर्वानुमते की बाबा याचा आता खूपच उपद्रव व्हायला लागला आहे, खूपच हा नुकसान करायला लागला आहे, तर आपण याला पांजरपोळात टाकूया. पांजरपोळ म्हणजे जिथे गायी बैलांची देखभाल केली जाते असं शुश्रूषालय, तिथे त्याला टांगूया पांजरपोळ. म्हणून त्यांनी भिकू मारवाड्याला सांगितलं की ही तुला जबाबदारी देतो आम्ही, तू हे याला घ्यायचंस आणि पांजरपोळात टाकायचं आणि त्याची रीतसर पावती घ्यायची तिथून. भिकू मारवाड्याने त्याप्रमाणे घेतला. तो कोपरगावला पांजरपोळ होता, तिथून त्याने ते म्हणजे ती जबाबदारी गावकऱ्यांनी त्याच्याकडे दिली होती म्हणून त्याने आपलं ते ती जबाबदारी दिली. विसरले त्याच्यानंतर लोक, आणलायस का, गेलास का तिथे? हो म्हणे, पांजरपोळा तो सोडून आणलं, हे काय त्याची पावती घेऊन आलोय मी. त्या दिवशी रात्री बाबा बयाजी पाटील कोते जे बाबांचे परमभक्त, बाबा जे 5 घरी भिक्षा मागायचे ना त्यातलं एक घर या बयाजी पाटील कोतेंचं होतं. अगदी पहिलवान माणूस, बाबांची सेवेमध्ये सतत कार्यरत असणारे हे. त्यांच्या स्वप्नात बाबा गेले आणि काय म्हणाले, उठ, झोपलास काय, मला कसायला विकलंय, माझी सुटका कर. काहीच संदर्भ लागे ना त्यांना. बाबा असं का म्हणतायत, उठ, मला कसायला विकलंय, माझी सुटका कर. विचार, लगेच उठले झोपेतून. काहीतरी संकेत बाबा आपणाला देऊ इच्छितात म्हणून सगळ्या गेल्या 2-3 दिवसाच्या घटना ते म्हणजे त्याचं विचार करायला लागले. आणि विचार करताना त्याच्या लक्षात आलं, गावचा पोळ आपण पांजरपोळात दिलेला आहे, त्याच्याशी तर काही दगाफटका झाला नाही ना. लगेच ते सकाळी ताबडतोब गेले तिथे, पाहिलं कुठे पांजरपोळात तो कुठेही दिसला नाही. आणि असा कोणी इथे पोळ आलाच नाही. तिथल्या त्या अधिकाऱ्यांनी सांगून टाकले, तिथले जे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांनी. मग त्याचा शोध घ्यायला लागले बयाजी पाटील. शोध घेता काही जणांनी सांगितलं इथं काही कसाई वाडे आहेत, त्या कसाई वाड्यामध्ये कदाचित असेल तो. तिथे गेले तर शोधता एका त्या कुंपणामध्ये तोंडवर करून हा पोळ जो आहे पुठ्या किविलवाण्या नजरेने बयाजी पाटील कोतेकडे बघत होता. जणू काही त्याचा मृत्यू काळ जवळच आलेला होता. आता कसायला दिला म्हणजे आज ना उद्या तो मारला जाणार. मग तिथे तो गेला त्या कसायाकडे. पाटील गेले आणि म्हणाले की हा तुझ्याकडे आला कसा? तो म्हणाले की असा एक
माणूस मला विकून गेला, मी 14 रुपयाला तो विकत घेतला आहे. पाटलांनी ताबडतोब 14 रुपयाची व्यवस्था केली, त्याला दिले आणि त्या कसायाकडून तो बैल घेतला आणि रीतसर त्याला पांजरपोळात टाकला. पांजरपोळाची रिसिप्ट घेतली, परत आले. गाव पंचायत भरवली, कारण गावचे पाटीलच होते ते, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती होती. म्हणजे पोलीस पाटील किंवा गाव पाटील नसतील, परंतु एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं, भिकू मारवाडेने असं असं केलं आहे, आपण त्याला दिलं होतं, त्याने तो कसायाला विकलाय. आणि अशा पद्धतीने बाबांनी मला स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं, उठ, झोपलास काय, मला कसायाला विकलंय, मला सोडून आण. आणि मग मी तिथे गेलो, 14 रुपये दिले आणि 14 रुपयावरून त्याला ते सोडलं आणि पांजरपोळात व्यवस्थित त्याची व्यवस्था करून मी परत आलो आहे. ग्रामपंचायतीने भिकू मारवाड्याला बोलवलं, तू असं का केलंस विचारलं, त्याला सजा दिली, त्याच्यावर पोलीस केस केली आणि त्याला 2 महिन्याची सजा झाली ग्रामपंचायतीच्या ठरावाप्रमाणे. जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे, मीही त्याशी. प्रश्न इथे असा म्हणजे उत्पन्न होतो, ती भिकू मारवाडीची सजा महत्त्वाची नाही आहे, त्या प्राणी मात्राचे जीव वाचवायला तो खरं म्हणजे मूक योनी येते, भोग योनी आहे. त्याच्या भावनासुद्धा बाबांनी समजावून घेतला, त्या आत्म्याची गतीसुद्धा बाबांनी समजावून घेतली. तुम्ही कोणत्याही जन्मामध्ये, कोणत्याही योनीमध्ये, कोणत्याही प्रजातीमध्ये जन्म घेतलेला असला तरी बाबांचे असाल. खरंच तो पुण्यवान असावा तो पोळ, तो पुण्यवान असावा तो सांड, की ज्याची दखल बाबांनी घेतली आणि त्याला मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढलं, मृत्यूच्या मुखातून बाहेर काढलं आणि बयाजी पाटलाला असा दृष्टांत दिला आणि त्यातून त्याची सुटका केली. भाव पाहिजे. तुम्ही बाबांचे होऊन राहा, तुम्ही बाबांची प्रार्थना करा. गजेंद्र मोक्ष आपण ऐकतोच की नाही, ते मगरीने पाय त्या गजाचा पकडला, त्याने विष्णूला प्रार्थना केली आणि कमळ वाहिलं आणि त्याची सुटका केली. मोठा ग्रंथ आहे त्याचा, गजेंद्र मोक्ष ग्रंथ. तसंच कोणत्याही मूक प्राणी का नाही होत, तो बाबांचंच स्वरूप आहे असं समजून आपण त्याच्याशी तशाच प्रकारचं आचरण, तशाच प्रकारचा व्यवहार ठेवला पाहिजे. तूच गीत अमुचे साई, ताल तू स्वरांशी, देवाच्या हो देवा साई, यावे भजनांशी. देवांच्या हो देवा साई, ठेवा चरणांशी. जीवनाचा तोल अमुच्या तुम्ही सावरावा, जीवनाचा तोल अमुच्या तुम्ही सावरावा. उभा जन्म झिजो हा देह, तुझ्या कार्य सेवा. उभा जन्म झिजो हा देह, तुझ्या कार्य सेवा. सदोदित ध्यास साई, सदोदित ध्यास साई, लागू द्या उरासी. देवाच्या हो देवा साई, यावयच भजनाशी. देवाच्या हो देवा साई, ठेवा चरणाशी. आयुष्याचा सूर अमुच्या तुम्ही आळवावा, अंतरंगाचा या साई आरसा करावा. अंतरंगाचा या साई आरसा करावा. देवपण तुम्हा तुमचे, देवपण तुम्हा तुमचे, दास मी पायाशी. देवाच्या हो देवा साई, यावे भजनासी. द्वारकेत या देहाच्या तुम्ही वसो देवा, द्वारकेत या देहाच्या तुम्ही वसो देवा. चावडीत मनाच्या या भक्ती घडो देवा, चावडीत मनाच्या या
भक्ती घडो देवा. नको मला पुण्य साई, नको मला पुण्य साई, नको पाप राशी, देवाच्या हो देवा साई, यावे भजनासी. देवाच्या हो देवा साई, यावे भजनासी. तूच गीत आमचे साई, तूच गीत आमचे साई, ताल तू स्वरांशी, देवाच्या हो देवा साई, ठेवा चरणांशी. म्हणजे हा भावांचा धागा, हा सुरांचा धागा पकडून आपण या कार्यक्रमाची सांगता या गीताच्या माध्यमातून करूया. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हरि ओम. बृहस्पते आतियादरजो अरेहाद्यो मदविभादिकरादो मज्जादेको जद्दीदायच्छावासरे तव राजा ततातसमा सुद्रवीणन्देहि चित्रम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः. शिर